नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं. मित्रांनो, दिनांक 19 जुलै 2024 रोजी आयोगाने एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. विषय असा आहे की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम पदे गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब आणि सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या आणि गृहप्रमुख गट ब या पदांकरिता जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, या जाहिरातीच्या अनुषंगाने जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग होते त्यांना पुन्हा एकदा आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याबद्दलच हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर हे संवर्गाचे नाव दिलेले आहे आणि शुद्धीपत्रक दिनांक दिलेले आहे. असे एकूण 5 संवर्ग आहे आणि त्यांचे शुद्धीपत्रक दिनांक दिलेला आहे. मित्रांनो, आयोगाने यापूर्वीच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासवर्ग होते आणि इतर मागासवर्ग म्हणजे SC, BC आणि OBC यांना विकल्प निवडण्याची आधीच मुभा देण्यात आलेली होती. पण दिलेल्या कालावधीत बऱ्याच उमेदवारांकडे हे जे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. बऱ्याच काही अडचणी आल्या होत्या. मग विद्यार्थ्यांनी असे निवेदने आयोगाकडे सादर केले की आम्हाला प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी आल्या आहेत. त्या अनुषंगानेच मग आयोगाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपला दावा सादर करण्यासाठी. ओके, तर पॉईंट 3 त्यांनी दिले की यास्तव जी मूळ जाहिरात होती त्यास अनुसरून फक्त अराखीव खुला ओपन अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच EWS मध्ये ज्यांनी यापूर्वी अर्ज सादर केलेले आहे त्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे अथवा इतर मागास वर्गांचे आता जात प्रमाणपत्र मिळालेले आहे त्या उमेदवारांनी आपला ओपन आणि EWSचा दावा बदलून आपल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे SC, BC किंवा OBC मध्ये आपला विकल्प सादर करायचा आहे. तर जो यापूर्वी ज्यांनी ओपन आणि EWS मध्ये आपला दावा केला होता आणि यांना आता जात प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांनी आपला दावा बदलून जात प्रमाणपत्राच्या आधारे SC, BC किंवा OBC मध्ये आपला विकल्प सादर करायचा आहे. तर मित्रांनो, आता ज्यांना दावा बदलायचा आहे SC, BC आणि OBC करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे की त्यांनी आपल्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे, माय अकाउंटमध्ये जायचं आहे. माय अकाउंटमध्ये तुम्हाला एक लिंक उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या लिंक समोर दर्शवण्यात आलेल्या जे क्वेश्चन्स हे जे बटन असणार आहे त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी तुम्हाला माहिती विचारण्यात येणार आहे ती तुम्हाला नमूद करायची आहे. ओके, तर पुढचा पॉईंट काय सांगत आहे मित्रांनो ते की जे SC, BC आणि OBC ज्यांनी दावा केलेला आहे त्यांनी जर SC, BC आणि OBC दावा केला तर त्यांचा जो आधीचा दावा होता तो मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. जर तुम्ही आता पूर्वी EWS दावा केला होता, ओपन दावा केला होता आणि आता तुम्ही SC, BC आणि OBC जर दावा करत असाल तर तुमचा आधीचा दावा हा रद्द करण्यात येईल. तर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, जे SC, BC आणि OBC ज्यांना आता जात प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि आता त्यांनी EWS मध्ये दावा केलेला आहे, असे जे SC, BC आणि OBC वाले आहे त्यांनी विकल्प सादर न केल्यास SC, BC आणि OBC मध्ये जर तुम्ही विकल्प सादर नाही केला तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून तुमचा दावा जो आहे तो ग्राह्य ठरवण्यात येणार नाही मित्रांनो. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि तसेच सदर दावा बदलण्याची जर तुम्ही नंतर विनंती केली भरती प्रक्रियेदरम्यान तर तो मान्य होणार नाही आहे, कुठल्याच टप्प्यावर मान्य होणार नाही आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. आणि आता हा दावा सादर करण्यासाठी तुम्हाला 19 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा विकल्प सादर करण्याची कारवाई करणे आवश्यक आहे. 11 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला विकल्प सादर करू शकता मित्रांनो. मग आता तुम्हाला SC, BC आणि OBC मध्ये जर दावा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक असेल. ओके, तर मग हे जे नॉन क्रिमिनल आहे मित्रांनो ते 2023-24 अथवा 2024 ते 25 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत आणि प्रगत गटात नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहे. ओके, तर मग नॉन क्रिमिनल तुम्ही प्रमाणपत्र काढून घ्या मित्रांनो आणि आपला दावा सादर करा. आणि त्याचबरोबर पुढचा पॉईंट क्रमांक 10 असं दिला आहे त्यांनी की जी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास वर्ग
कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम होता की ही परीक्षा पुढे ढकलणार आहे की काय. तर ही परीक्षा ना संयुक्त चालणी परीक्षा ही 18 ऑगस्ट 2024 रोजीच घेण्यात येणार आहे. तर मग संभ्रमात राहू नका, ही परीक्षा वेळेवर घेण्यात येणार आहे याची उमेदवारांनी सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. ओके, मग ज्यांना आपला दावा बदलायचा आहे त्यांनी लवकर आपला दावा बदलून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.